भारतात जेव्हा मी शूटिंग करतो तेव्हा माझ्या मागे तुम्हाला पानं दिसतात, हिरवीगार पानं दिसतात. हे हिरवेगारपण मला खूप आवडतं. आत्ता दिसतंय ते सुद्धा हिरवेगारपणच आहे. मला माहिती आहे तुम्ही म्हणणार पुण्यामध्ये एवढे हिरवेगारपण नाही आहे हो, तुम्ही किती पुण्यावर प्रेम करत असला तरी. आणि मलाही ते मान्य आहे, कारण पुण्यामध्ये एवढा हिरवेपणा नाही आहे. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी मँचेस्टरला येऊन पोचलो आहे, इंग्लंडला येऊन पोचलो आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मला कव्हर करायची आहे. त्यामुळे आता कॅमेरा मागणं कॅमेरा पुढे येतो जरा आणि तुमचं इंग्लंडहून स्वागत करतो. नमस्कार, मी सुनंदन लेले. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलचं वार्तांकन ऐकण्याकरता तुम्ही तयार आहात ना? कारण तुमचा प्रतिनिधी बनूनच मी इकडे आलेलो आहे. तुम्हाला कल्पना आहे का की 6 तारखेला, बरोबर 6 तारखेला वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, जागतिक पर्यावरण दिन असतो आणि ह्याच्याकरता काही क्रिकेटर्सने हातभार लावला आहे. थोडीशी कल्पना तुम्हाला सगळ्यांना असेल की ह्याच्यामध्ये मधवाल आहे, मोहम्मद शमी आहे, राशिद खान आहे आणि पाथिराना आहे. 4 देशाचे 4 प्लेयर ह्याला जास्त कारणीभूत आहेत. तुम्ही म्हणाल क्रिकेट, वर्ल्ड एन्व्हायरमेंट, मी काय बडबड करतोय. अहो 294 डॉट बॉल या वर्षीच्या IPLमध्ये टाकले गेले. संबंध नाही कळत आहे. अहो असं काय करताय? जेव्हा डॉट बॉल टाकत होते त्यावेळेला तुम्हाला एक छोटासा आयकॉन दिसत होता का झाड लावल्याचा प्लेऑफमध्ये? हेच कारण मी तुम्हाला सांगतोय. यावर्षी टाटा आणि त्याच्याबरोबर BCCI यांनी मस्त एक उपक्रम राबवला. डॉट बॉल टाकला गेला की 50 झाडं BCCIच्या वतीनं नवीन लावली जाणार होती. लोक हेही म्हणतात की मान्य आहे झाडं लावणार, पण त्याची निगा कोण राखणार? महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा BCCIला थोडंसं सतर्क राहायला लागणार आहे. पण हा उपक्रम वाईट नाही म्हणता येणार, कारण 294 डॉट बॉलमुळे अंदाजे 1.5 लाखाला थोडीशी कमी ही नवीन झाडं ही भारतामध्ये लावली जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा सुद्धा विकास होणार आहे. थोडासा का होईना. मी म्हणतात हे अगदी काही चमत्कारिक, भरपूर मोठं एवढं कौतुक करणार का नाही आहे, पण हा विचार चांगला आहे. तुम्ही म्हणाल हा डॉट बॉलचा प्रकार काय? डॉट बॉलला अनन्यसाधारण महत्त्व हे क्रिकेटमध्ये असतं वेगवेगळ्या पद्धतीने. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. T20 क्रिकेटमध्ये डॉट बॉलला महत्त्व जे आहे ते खूप जास्त महत्त्व आहे. जसं मी फायनल मॅचचा रिपोर्ट सादर करताना म्हटलं होतं की कदाचित चेन्नई सुपर किंग्सपेक्षा गुजरात टायटन्सनी जास्त बॉल डॉट बॉल खेळून काढले. लोकांना माझं म्हणणं त्यावेळेला लगेच पटलेलं नव्हतं. आत्ता जर का तुम्ही नजर टाकली तर ह्याच्यामध्ये असं दिसतं की चेन्नई सुपर किंग्सनी बॉलिंग टाकत असताना 27 डॉट बॉल्स टाकले आणि त्याच्या उलटं गुजरात टायटन्सनी 19 डॉट बॉल्स टाकले. 8 बॉल फक्त कदाचित जास्त असेल, 7 ते 8 बॉल. प्रश्न त्याचा नाही आहे. प्रश्न असा आहे की ह्याच्यामुळे खेळावर होणारा परिणाम काय आहे. एकीकडे सुदर्शननी आउटस्टँडिंग बॅटिंग केली. सुरुवातीला काही डॉट बॉल घालवले आणि नंतर आउटस्टँडिंग बॅटिंग केली, परंतु त्याचा परिणाम असा झाला आहे की गुजरात टायटनला एक जबरदस्त स्कोर उभारता आला. चेन्नईने त्याचा पाठलाग करत असताना कुणीही अर्धशतक केलं नाही, पण त्यातल्या त्या डॉट बॉलची संख्या कमी ठेवली. प्रत्येकाने आपापला रोल प्ले केला आणि त्याचा परिणाम काय झाला हे आपण सगळ्यांनी बघितलं. त्यामुळे T20 क्रिकेटमध्ये डॉट बॉलचं महत्त्व हे वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण त्याच्यावरती अख्खा सामना हलतो. आता गोष्ट बदलती आहे. झाडं लावली गेली, 1.5 लाख वगैरे सगळं ठीक आहे, परंतु आता गोष्ट अशी बदलती आहे की आपण जे बोलतोय ते आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या दृष्टीने बोलतोय आणि तो आहे तो T20 वन डे सामना नाही आहे, तो कसोटी सामना आहे. कसोटी सामन्यामध्ये डॉट बॉलचं महत्त्व वेगळं असतं. फक्त जे 2020मध्ये बॅटिंग करताना निगेटिव्हली बघितलं जातं ते कसोटी क्रिकेटमध्ये पॉझिटिव्हली बघितलं जातं. तुम्ही किती डॉट बॉल्स खेळूनसुद्धा डोकं शांत ठेवू शकता, संयम ठेवू शकता. एखादा स्पेल असतो, विकेट थोडंसं ताजं असतं, एखाद्या वेळेला हवा बदलते इंग्लंडमध्ये, बॉल स्विंग व्हायला लागतो. अशा वेळेला तुम्ही विकेटवर उभं राहून काही गडबड न करता तुम्ही त्या डॉट बॉल्सचा सामना करायचा असतो. मनात आणायचं नसतं की माझ्या धावा किती होत आहेत. आणि याचं महत्त्वाचं उदाहरणच कॅप्टन आणि भारताचा सर्वोत्तम टेस्ट क्रिकेट प्लेयर आत्ताच्या घडीला असं मी वर्णन करेन. कारण कोच आहे राहुल द्रविड.
त्याचंही रेकॉर्ड आहे की त्यांनी पहिली रन काढण्याकरता टेस्ट क्रिकेटमध्ये भरपूर चेंडू खेळलेले आहेत एका सामन्यामध्ये, आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी पहिली धाव काढली तेव्हा त्याला अगदी स्टँडिंग ओवेशन मिळालं. लोकांनी हात वर करून त्याचं कौतुक केलं. राहुल द्रविडने हसत त्याचा स्वीकार केलेला होता. दुसरी एक गोष्ट मी पाहिली होती ते म्हणजे चेतेश्वर पुजाराच्या बाबतीत साऊथ आफ्रिकेमध्ये. मला वाटतं तो सामना जो होता तो जोहान्सबर्गला होता, आणि त्या सामन्यामध्ये वॉन्डरर्सच्या सामन्यामध्ये भरपूर वेळ 50पेक्षा काहीतरी जास्त बॉल हे शांतपणे चेतेश्वर पुजारांनी खेळून काढले होते, आणि त्याच्यानंतर आपलं खातं उघडलेलं होतं, ज्याला आपण खातं उघडणं म्हणतो क्रिकेटमध्ये. पहिली धाव काढली आणि त्याच्यानंतर सगळेजण एक हसायला लागले होते. प्रेक्षकांनी सुद्धा टाळ्या वाजवल्या होत्या. पण ह्याला माझ्या मते टेस्ट क्रिकेटमध्ये खूप महत्त्व आहे. लोकांनी चेष्टा केली की एवढा वेळ कसला घालवतोय, पण त्यांनी तो स्पेल खेळून काढला. जो तिखट मारा होता त्याचा धैर्याने सामना केला, घाई गडबड केली नाही, आणि नंतर चांगली खेळी उभारली. माझ्या मते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला हीच गोष्ट कसाला लागणार आहे, कारण समोरच्या टीममध्ये स्टार्क, हेझलवूड आणि पॅट कमिन्ससारखे दादा फास्ट बॉलर आहे ज्यांना कॅमेरून ग्रीनची साथ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही किती वेळ शांतपणे या सगळ्यांचा सामना करू शकता याच्यावरती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचं भारताचं आव्हान हे अवलंबून असणार आहे. हे झालं माझं मत. तुमचं मत काय मला जरूर कळवा, कारण एकीकडे T20 क्रिकेटमध्ये डॉट बॉल हे फलंदाजांनी खेळून काढले तर त्याचं भूत बनतं आणि ते संघाच्या मानगुटीवरती बसतं. दुसरीकडे बॉलरचं पाहिलं तर तुम्ही जेवढ्या कमी धावा द्याल किंवा जेवढे तुम्ही डॉट बॉल जेवढे टाकू शकाल तेवढा कॅप्टन तुमच्यावरती खुश होतो. मी तर म्हणतो 2020 क्रिकेटमध्ये बॉल्स किती खेळले, चौकार किती मारले, षटकार किती मारले आणि स्ट्राईक रेट काय, याच्याबरोबर डॉट बॉल फलंदाजांनी किती खेळून काढले हे सुद्धा टाकलं पाहिजे, कारण त्याला महत्त्व आहे. आणि कसोटी क्रिकेटमध्ये मात्र त्याचं महत्त्व वेगळ्या अर्थाने प्रूव्ह होतं की तुम्हाला घाई गडबड करून चालत नाही, संयम दाखवायला लागतो, तरच तुम्ही चांगली फलंदाजी टेस्ट क्रिकेटमध्ये करू शकता. वीरेंद्र सेहवागचा अपवाद वगळता बाकी सगळ्यांना याच गोष्टीचा सामना करावा लागतो. एवढंच मी म्हणेन. माझं मत तुम्हाला सांगितलं, इंग्लंडहून सांगितलं. हा पहिला रिपोर्ट आहे. तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा. तुम्हाला या डॉट बॉलचं महत्त्व जे वेगळेपणाचं आहे सांगितलं ते तुम्हाला मान्य आहे का मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया मँचेस्टरहून, कारण अजून 2 दिवस मी मँचेस्टरमध्ये आहे आणि त्याच्यानंतर प्रवास करून लंडनला जाणार आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा तिथला अहवाल सादर करण्याकरता. तोपर्यंत बाय बाय.